सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे स्वतः मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे आणि आम्ही सुद्धा ती मागणी केली आहे। आम्ही कुठे जातपात पाहत नाही, परंतु कुठेतरी ओबीसी नेत्यांना राज्यात टार्गेट करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि हे एक मोठं षडयंत्र सुरू आहे। त्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आडून सुरेश धस, मनोज जरांगे यांच्याकडून राजकारण सुरू असल्याचं ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी सांगितलं आहे। एकतर मसाजोगचे सरपंच यांची हत्या झाली याचा निषेध आम्ही सर्व स्तरातून आम्ही सुद्धा केलेला आहे आणि त्यांच्या हत्येकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशी झाली पाहिजे अशी मागणी यापूर्वी सुद्धा आम्ही केलेली आहे। परंतु यामध्ये काही राजकीय गिधाडं याची राजकीय पोळी भाजण्यासाठी टपलेले आहेत। संतोष देशमुखांच्या बंधूने सुद्धा सांगितलं होतं की यामध्ये कुठली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, परंतु यामध्ये काही राजकीय गिधाडं, सुरेश धस नावाचं गिधाड असेल किंवा जरांगे नावाचा गाढव माणूस असेल आणि काही संदीप क्षीरसागर सारखे छोटे आका मोठे आका यामध्ये कुठेतरी राजकारण करून कुठेतरी मुंडे बंधू भगिनींना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु राज्यातील आणि त्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील समाज आणि जनता सुज्ञ आहे। कुठेतरी यांचं राजकारण चाललेलं सर्वांना कळतंय। यांना संतोष देशमुखांच्या हत्येशी कुठलाही घेणं देणं नाही। संतोष देशमुखांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना शिक्षा होईल नाही होईल याच्याशी काही घेणं देणं नाही। यांना यांची राजकीय पोळी भाजायची आहे आणि खरंच तर सुरेश धसांसारख्या बावळट माणसाला मंत्रीपद न मिळाल्यामुळे त्याच्या पोटात दुखायला लागले आणि कुठेतरी मुंडे भगिनींना टार्गेट करण्याचं काम सुरेश धस करत आहेत। मागच्या काही दिवसापासून अंजली दमानिया या बीडमध्ये तळ ठोकून आहेत, त्या सुद्धा प्रमुख मागणी करतात की मुंडे बंधू भगिनींनी तपास होईपर्यंत राजीनामा तरी द्यायला पाहिजे। अंजली दमानिया ओबीसी द्वेष्टे आहेत आणि त्यांनी यापूर्वी सुद्धा ओबीसी नेत्यांना संपवण्याची सुपारी अनेक वेळा घेतल्याची सिद्ध झालेली। ज्याप्रमाणे 2014च्या नंतर आदरणीय भुजबळ साहेबांच्या पाठीशी एक 2-5 वर्ष त्या पाठीशी मागे राहून भुजबळ साहेबांच्या चौकशीचा विषय असेल, त्यानंतर खडसे साहेब असतील, त्यानंतर आता धनंजय मुंडे साहेब असतील, पंकजा यांच्या पाठीमागे राहायचं, यांना त्रास देण्याचं, यांच्या चौकशा करण्याची मागणी करायची। खरं तर ह्या बाईला फक्त प्रसिद्धी आणि सुपारी घेऊन काम करण्याचं खरं तर ह्या तुतारीवाल्यांसाठी काम करतात, शरद पवारांच्या इशाऱ्यावर काम करतात। त्यांनी ह्या 3 नेत्या व्यतिरिक्त राज्यामध्ये अनेक कोण्या नेत्यांचा भ्रष्टाचार काढण्याचं काम केलंय का? एखाद्या मराठा नेत्यांचा भ्रष्टाचार काढण्याचं काम केलंय का? त्यामध्ये काय झालंय? फक्त सुपारी घ्यायची आणि यांतून मॅनेज करून पुन्हा आपण शांत व्हायचं, असं ह्या अंजली दमानियाबाईंचं काम आहे। NTV न्यूज मराठी, जालना।